150 कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यासह 6 जण दोषी, 3 जण निर्दोष। दुपारी 4 वाजता शिक्षा सुनावली जाणार। आईच्या जातीचं आरक्षण लेकराला घेता येत नाही ही शोकांतिका। मनोज जरांगेंचं वक्तव्य। सरकारनंच दिलेल्या 4ही शब्दांवर ठाम। नोटिसेस काढण्यावरून जरांगेंची तीव्र नाराजी। सगळे सोयरे या शब्दावरून सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद। आईकडच्या नातेवाईकांना दाखले देणं कायद्यात बसत नाही, गिरीश महाजन यांची माहिती। तर 24 तारखेचा हट्ट जरांगेंनी धरू नये, जरांगेंना विनंती। अंतरवादी सराटी आणि राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। मनोज जरांगेंचं सरकारला 24 तासांचं अल्टिमेटम। मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। परभणीत जरांगेंच्या 3 तर लातूरमध्ये 1 सभा। शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुनावणी। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी सुरू होणार। राज्यात ठाकरे गट 23 जागांवर लढवणार निवडणुका। संजय राऊत यांचा दावा, तर विजय वडेट्टीवारांकडून राऊतांच्या दाव्याचं खंडन। जागा वाटपाचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं वक्तव्य। सुधाकर बडगुजर यांचं कृत्य देशद्रोही। दादा भुसेंचा हल्लाबोल। दाऊदच्या राईट हँड सोबत बडगुजर यांचा व्हिडिओ गंभीर असल्याचं वक्तव्य। देशात गेले 24 तासात कोरोनाचे 358 नवे रुग्ण, तर 6 जणांचा मृत्यू। नव्या व्हेरियंटचा तब्बल 11 राज्यांमध्ये शिरकाव। काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ देशभरात विरोधकांचं आंदोलन। दिल्ली, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिया आघाडीची निदर्शनं। नवी दिल्लीमध्ये आजपासून भाजपची 2 दिवसांची बैठक। सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश प्रभारी, प्रदेश अध्यक्ष यांना निमंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।